नमस्कार मंडळी, कशा आहेत सर्व. आज आपण कुठे आलो आहे? तुषारच्या घरी, म्हणजे आमच्या वाडीतला तुषार आहे ना, त्याच्या घरी आपण आलेलो. आपल्याला जायचं होतं जीवदानी टेम्पलला. तर आपण आलो इकडे पिंट्याच्या घरी, रात्री राहिलो आणि मग निघालो सकाळी. पद्याला बाय वगैरे केलं. पद्या विचारलं येतं आहे का, तर नाही बोलला. तर तुषारला घेतला आणि आम्ही निघालो जीवदानीला. इथून आपण त्याच्या बिल्डिंगमध्ये राहत होतो, तर एक रात्र राहिलो आणि तिकडून आपण निघालो सकाळी जीवदानीसाठी. तर बाहेरचा परिसर बघितला तर पूर्ण मस्त बंगले होते, सर्व बघितले. ॲक्च्युली हे या लोकांचे आहे ना, स्थानिक लोक जे आहोत ना, जे होते त्यांच्या लोकांचे ते बंगले होते. तर जबरदस्त होते. तर प्रवीण बोलत होता मला पण व्हिडिओमध्ये घे, तर त्याला पण व्हिडिओमध्ये घेतला आपण आणि निघालो. आपण रिक्षा पकडली फटाफट. आपल्याला उशीर झाला होता, कारण आपण जो टायमिंग आपण फिक्स केला ना तो 6चा होता, पण आपल्याला इथे 7 वाजले होते. आणि रिक्षात मस्त सर्व 5 जण कोंबले. आम्ही मागे 3 जण बसलो आणि रिलेटिव्हवाले जे होते ना, म्हणजे तुषार आणि दिनेश एकत्र पुढे बसले आणि आम्ही बसलो मागे. तर स्टेशनला जायचं होतं, वसई स्टेशन. वसईवरून आपल्याला जायचं विरारला. तर त्यासाठी लागणार होते आपल्याला तिकीट्स. तर माझ्याकडे पास वगैरे होता, तर त्याच्यामुळे एक दोघांच्या तिकीट्स होत्या, त्या काढल्या फटाफट आणि आपण पकडायची होती विरार ट्रेन. तर आल्या एकदम आमचं लक असं होतं ना की फटाफट आपल्याला ट्रेनही भेटली आणि आपण निघालो विरारसाठी फटाफट. तर विरार स्टेशनचं ते आपण हे निघालो आहे. तर ट्रेन वगैरे पूर्ण खाली होती, गेटवरती होतो. तर प्रवीण माझ्या मागे होता आणि मस्त सगळे गेटवरतीच होते, कारण आपलं तर कसं आहे ना, ट्रेन खाली असल्यावरती गेटवरती राहायला मजा येते आणि भरलेली असल्यावरती आपल्याला सीटवरती बसायची इच्छा असते. आपलं तसंच काहीच होतं. तर आपण थेट पोचलो सरळ विरार स्टेशनला. तर आपण पोचलो विरार स्टेशनला, उतरलो आणि त्याच्यानंतर तुषारला विचारलं आपल्याला एक्झॅक्ट जायचं आहे कुठे, ईस्टला का वेस्टला. ईस्टला होतं मला माहिती होतं, पण एक्झॅक्ट कसं जायचं होतं ते माहिती नव्हतं. तर ब्रिज चढलो आणि सरळ आपण आलो रिक्षा स्टँडला, कारण आपल्याला जायचं होतं डायरेक्ट रिक्षा पकडून, कारण चालत जाण्याचा असा कुठला मार्ग नव्हता. संदेश आणि प्रवीण मस्त गप्पा मारत होते, काहीतरी त्यांचं सखोल डिस्कशन चालू होतं. आणि त्यानंतर आपण पकडली फटाफट रिक्षा. रिक्षावाल्याने आपल्याकडे ना 100 रुपये घेतले 5 जणांचे, 20-20 प्रमाणे. जाताना जसे होतो आपण तसेच येता जीवदानीला जाताना आपण सेम पुढे तुषार आणि दिनेश आणि आम्ही मागे 3 जण सेम पोझिशनमध्ये होतो. नाही तर तुम्हाला वाटेल की मागचीच व्हिडिओ मी तुम्हाला रिपीट करतो आहे, तर असं काही नव्हतं. आणि तिथून आपल्याला जी वरती जीवदानी टेम्पल दिसत होतं, एकदम छोटं दिसतंय तुम्हाला. तर ती एक प्रकारची आहे ना आपल्यासाठी ट्रेकच होती, कारण आपल्याला ट्रेक करायची सवय आहे, त्याच्यामुळे आपण फटाफट निघालो ट्रेकच्या दृष्टीने. तर इथे सर्व ना रांगा होत्या वरती जाण्यासाठी. आणि वरती आपल्याला जाण्यासाठी आहे ना, हा जो मार्ग होता ना, हा जो तुम्हाला गेट दिसतो आहे, आणि काही खूप लोक असे होते की जे आपले पादत्राणे म्हणजे चप्पल ते सगळे काढून जात होते. आणि हा जे दुसरे तुम्हाला समोर चप्पल काढण्यासाठीचं आहे ते दुकान होतं, तिथे फ्रीमध्ये तुम्ही चप्पल ठेवू शकत होता. आणि ते आतमध्ये आपण आलो. हे मिनी जीवदानी टेम्पल आहे, जिथे ज्या लोकांना वरती जाण्यासाठी मार्ग उघड जातो त्या लोकांसाठी हा इथला जे मंदिर आहे ते तिथे दर्शन घेऊ शकतात. आणि आपण निघालो आपल्याला वरती, कारण आपल्याला जायचं होतं वरती एकदम. आणि तुषारने आधीच सांगितलेलं की पायऱ्या आय थिंक 1200 त्या 1300 असतील, त्यामुळे आधी आम्हीच घाबरलेलो, कारण अशा एकदम कंटिन्यूस पायऱ्या चढायच्या ना आपल्याला सवय नव्हती. कारण आपण गड चढलो आहे कसे, तर मध्ये पायऱ्या, मध्ये डोंगराळ भाग, अशा प्रकारची आपल्याला सवय होती. तर 250 पायऱ्या आम्ही कशा तरी पार केल्या फटाफट आणि आपले दुखायला लागले पाय. आणि मी एकदम दमलो, कारण मला अशी पायऱ्या चढायची सवय तर बिलकुल नव्हती. कसं तरी आपण अर्ध्यापर्यंत आलो. संदेश पण दमला होता, संदेश जिमला जातो त्याच्यामुळे त्याला एवढा काही त्रास नाही झाला. दिनू, मी आणि तुषार आणि प्रवीण एकदम जबरदस्त दमलेलो. आणि हा तुम्ही बघताय खालचा विरार पूर्ण असा तुम्हाला दिसतोय. नंतर अर्ध्यानंतर आल्यानंतर एक मंदिर दिसतं, तिथे दर्शन वगैरे घेतलं आपण. व्हिडिओ काही शूट करता आले नाही आणि फटाफट आपण निघालो परत वरती, कारण आपल्याला गर्दीच्या आधी मंदिरात जायचं होतं. कारण असं ऐकलं होतं की संडेच्या दिवशी इकडे खूप गर्दी असते, तर दुकानंही खूप होती. आणि तुम्हाला एक सांगतो की एक गंमत होती आपल्याकडे, की आमचा 5 जणांचा ग्रुप होता ना, तर त्या 5 जणांमध्ये आम्हाला कोणालाही अडवत नव्हते. फक्त दिनेशला ही जी ओटी वगैरे आहे ना ते सर्व घेण्यासाठी ते फोर्स करत होते. 2 ते 3 दुकानवाल्यांनी दिनेशलाच फक्त फोर्स केला, आम्हाला एकालाही विचारलं नाही. त्यामुळे तुम्ही गेस करू शकता की ते कशासाठी असेल. तर ऑलमोस्ट आपण ना अर्ध्यापेक्षा जास्त पायऱ्या पोचल्या आणि खूप दमायला झालं होतं. आणि नंतर आपण फायनली पोचलो होतो एकदम वरती मंदिराजवळ, एकदम गाभाऱ्याजवळ. तर हा वरती जाण्यासाठीचा रोड तुम्हाला दिसतोय ना, तर तो आहे. म्हणजे कधी गर्दी जेव्हा असते ना, तेव्हा हे रॅकचा वापर केला जात होता.
म्हणजे आपण जसे अंगणेवाडी किंवा कुणकेश्वर जत्रेमध्ये ज्या रॅक असतात, इवन सिद्धिविनायक मंदिराजवळ पण बघा गर्दी असेल तर तुम्हाला त्या रांगेत जावं लागतं. तर ते रांगेत जाण्यासाठी तो एक रॅक बनवलेला असतो. तो रॅक इथंही होता, पण गर्दी नसल्यामुळे पूर्ण खाली होता आणि स्ट्रेट त्यांनी आपल्याला दिलेली होती. तर आपण पोचलो आतमध्ये आपल्याला अगदी व्हिडिओ करायला अजिबात अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काहीच केले नाही. प्रसाद घेतला आणि प्रसाद खात आपण निघालो वरती, कारण वरती एक मोकळी जागा होती जिथून आपल्याला पूर्ण फोटोशूट वगैरे करता येणार होतं. वरती एक 2-3 मंदिरं होती, पण त्यांचंही दर्शन आपल्याला घ्यायचं होतं. आणि तिथे जसं पक्ष्यांचा एकदम असा पिंजरा बनवला होता, त्याच्यामध्ये असे ना मोठे मोठे पोपट होते, ते बघितले वगैरे. आणि एक जे टॉपला आल्यानंतर जे खाली एक मंदिर होतं, गोमाताचं मंदिर होतं, तर तिथे आपण दर्शन वगैरे घेतलं. आणि एक तुम्हाला खालचा परिसर दाखवतो, जो वरून तुम्हाला एकदम असं नाट एकदम जबरदस्त आहे, की जिथून तुम्हाला पूर्ण विरार दिसू शकेल. इवन आपण इथून रेल्वेची पटरीही बघू शकता. तर हे मंदिर होतं जिथे आपण दर्शन घेतल्यानंतर खाली आलं आणि जायचं होतं आपल्याला वरती. तर वरती गेलो आणि त्याच्यानंतर इथे एक तुम्हाला मूर्ती दिसेल, त्याच्यामध्ये कानामध्ये काहीतरी आपली इच्छा ते व्यक्त करत आहेत. आणि तिथून पुढे आल्यानंतर आपण मंदिराचा जो वरचा कळस आहे ना, तिथल्या वरच्या पोर्शनमध्ये आपण आलेलो. तर तिथून पूर्ण मंदिराचा कळस वगैरे सर्व दिसत होता. तर ते सर्व बघितलं आणि वेळ होती आपल्याला आता खाली जायची, कारण वरती खूप वेळ आपण होतो, एक 10 वाजेपर्यंत वरती होतो. त्याच्यानंतर आपण उतरायला लागलो. खाली उतरण्यासाठी ना एक शॉर्टकट पण होते, ते आम्ही शॉर्टकट काही घेत आलो फटाफट. तर मध्ये ना आंब्याची कैऱ्या वगैरे हे सगळ्या होत्या, तर तेही खात आलो. आणि फायनली आपण मग चालायला लागलो. म्हणजे येता काय होत होतं माहिती आहे का, जाताना आपण चढलो फटाफट, पण येताना असा प्रॉब्लेम होता की आपले जे पाय होते ना ते जास्त दुखायला लागले होते. तर असंच आपण निघालो. जाता ना मध्ये वॉशरूम वगैरे होतं, तर ते वॉशरूम वगैरे केलं. आणि हे जे मंदिर तुम्ही मगाशी येताना बघितलं ना, तिथे आम्ही रिपीट दर्शन केलं आणि तिथून परत निघालो खाली आल्यानंतर तुम्हाला हे जे मेन गेट दिसतं आहे, तिथून आपण उतरलो, जिथून आपण एंट्री केली होती. तर तिथे प्रसाद वगैरे घेतल्याने आपण निघालो. चप्पल वगैरे घेतल्या फटाफट. आणि आपल्याला जायचं होतं माझ्या ताईकडे, कारण आम्ही सांगितलं होतं माझ्या ताईला जेवण करायला. तेवढ्यात आपल्याला तुषारच्या ताईचा फोन आला. तिथून आपण तिला भेटलो आणि आपण आलो सेट नाश्ता करायला, कारण 11 वाजले होते. आपल्याला जेवण 12 शिवाय भेटणार नव्हतं, म्हणजे 1 शिवाय भेटणार नव्हतं. तर तोपर्यंत भूक लागली तर काय करणार म्हणून आपण मिसळपाव घेतला. 5ही जणांनी मस्त ताव मारला. त्याच्यानंतर आपण निघालो ताईच्या घरी. ताई वगैरे मस्त मच्छी वगैरे करणार होती, एकदम फिश वगैरे मार्केटला आणायला गेलेली. तोपर्यंत आम्ही तिच्या घरी निघालो फटाफट. तर खाली आपल्याला भाचा भेटला, तर त्याला घेऊन आपण निघालो आपल्या घरी मस्त. तर भाचा थोडा मस्ती करत होता. तर ऐका तुम्ही. तू नाही ना आलेला? मग फार दादा आलेला ना? मी फोटो बघितलेला आहे. कधी? कोणाच्या मोबाईलमध्ये? मम्मीच्या. मम्मीने दाखवला तुला? काय म्हणतो? मग आवडलं तुला? तू येशील का मग पुढच्या वेळेपासून? मारतो का सगळ्यांना? तुला लावता येतो बोलस ना, आता लाव. कोण ढकलतो? नाही, आता कसं शांत बोलतो बघा, कॅमेरा चालू केला. तर ना व्हिडिओ इथेच संपवतोय. तुम्हाला आवडला असेल आपल्या जीवदानीचा ब्लॉग तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू.